जय महाराष्ट्र मित्रांनो, जॅक टेक्निकल मध्ये मी अगदी मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की 15 ऑगस्ट 2025 साठी तिरंगा आयडी फोटो कसा बनवायचा ते एकदम फ्री मध्ये स्टेप बाय स्टेप सर्व सांगणार आहे। तुम्हाला तिरंगा आयडी मिळवायची आहे का, तर तुम्ही योग्य व्हिडिओवरती आलात। तिरंगा आयडी कार्डचे महत्त्व काय असणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मेरा भारत मेरी पहचान आयडी कार्ड हे कसं बनवायचं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। ऑलरेडी मेरा भारत मेरी पहचान आयडी कार्ड हे मी बनवून ठेवलेलं आहे। तुम्हाला सर्वात आधी प्ले स्टोर ओपन करायचे आहे। प्ले स्टोर ओपन केल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इमेज सर्च हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, त्याला ओपन करायचे आहे। त्याला ओपन केल्यानंतर इथं सर्च मध्ये तिरंगा आयडी कार्ड टाइप केल्यानंतर इथं खूप सारे तुम्हाला आयडी कार्ड बघायला, असं एक आयडी कार्ड तुम्हाला इथं बघायला मिळेल। असं आयडी कार्ड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल। या ठिकाणी खाली डाउनलोड करण्याचं ॲरो दिलेला आहे, त्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे। त्यानंतर परत प्ले स्टोर वर जाणार। तुम्हाला आणखी एका ॲप्लिकेशनची आवश्यकता असेल, त्याचे नाव आहे पिक्सल ॲप। त्याची लिंक सुद्धा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल, त्याला ओपन करायचे आहे। त्याला ओपन केल्यानंतर या ठिकाणी असं तुम्हाला पेज बघायला मिळेल। वरती इथं 3 डॉट दिसतील, तिथं इमेज साइज दिसेल। त्या ठिकाणी प्रत्येक यूट्यूबर यूट्यूब साठी जे थंबनेल बनवतात त्याला क्लिक करायचे आहे। त्याची साइज 1280 बाय 720 घ्यायची आहे, ओके करायचे आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आयडी कार्ड प्रमाणे साइज सिलेक्ट करता येईल। परत या ठिकाणी प्लसचा एक ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे। फ्रॉम गॅलरी मध्ये जाणार। आता तुम्ही जे आयडी कार्ड डाउनलोड केलं होतं त्याला इथं सिलेक्ट करणार। इथून कॉर्नर वरून त्याची साइज मोठी करायची आहे। खाली इथं तुम्हाला एच ऑप्शन दिसेल, त्या ठिकाणी टेक्स्ट एडिट मध्ये तुम्हाला तुमचं नाव एडिट करून घ्यायचे आहे, नाव टाकायचे आहे। खाली इथं तुम्हाला खूप सारे कलर बघायला मिळतील। ब्लॅक कलर मध्ये त्याला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर एबी फॉन्ट तुम्हाला घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही कमी जास्त साइज करू शकता। त्यानंतर इथं ऍडजस्ट करू शकता। परत टेक्स्ट एडिट मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्याचे पण कलर चेंज करून घ्यायचे आहे।
त्याचे पण फॉन्ट साइड मध्ये सिलेक्ट करून घ्यायचे आहे. या ठिकाणी तुमचा पत्ता टाकायचा आहे. त्याचे पण कलर तुम्ही ब्लॅक ठेवायचे आहे आणि त्याची साईज सुद्धा फॉन्ट मध्ये ठेवायची आहे. आता या ठिकाणी आपला फोटो लावायचा आहे. प्लसचा आयकॉन दिसेल तिथं क्लिक केल्यानंतर शेप्स या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे आहे. त्याची साईज कमी जास्त इथून करू शकता. परत प्लसचा आयकॉन दिसेल फ्रॉम गॅलरी मध्ये जाणार. आपला फोटो या ठिकाणी दिसेल. आपला फोटो इथं लावून घ्यायचा आहे. या ठिकाणी या प्रकारे तुम्ही तुमचा फोटो लावू शकता. इथं वरती क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज इमेज मध्ये अल्ट्रा मध्ये सेव्ह टू गॅलरी करायचे आहे. त्यामुळे आपली गॅलरी मध्ये फोटो दिसायला खूप छान दिसेल. या ठिकाणी मेरा भारत मेरी पहचान असं 15 ऑगस्टचं ID कार्ड तुम्ही बनवू शकता आणि हे ID कार्ड फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर तुम्ही मित्रांना शेअर करू शकता. आता हे झालं मित्रांनो ID कार्ड. असं तुम्हाला फोटो वगैरे 15 ऑगस्ट साठी बनवायचे असेल तर परत इमेज सर्च हे ऍप्लिकेशन मध्ये जाणार. तर तुम्हाला खूप सारे तिरंगाचे फोटो बघायला मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीचे फोटो इथून सिलेक्ट करू शकता, डाउनलोड करू शकता. त्यानंतर फोटो कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. परत पिक्सल लॅब मध्ये जाणार. तुम्ही तुमच्या आवडीचा फोटो घ्यायचा आहे. इथून तुम्हाला या पेजला व्हाईट सुद्धा कलर करू शकता. वेगवेगळे कलर तुम्ही इथून ठेवू शकता. जो कलर तुम्हाला आवडेल तो कलर इथून तुम्ही ठेवू शकता. प्लसचा आयकॉन दिसेल फ्रॉम गॅलरी मध्ये जाणार. तुमच्या आवडीचा एखादा तिरंगाचा फोटो घ्यायचा आहे. जसं की मी इथं हा घेतलेला आहे. परत इथं प्लसचा आयकॉन दिसेल. तुम्ही तुमच्या आवडीचा एक फोटो सिलेक्ट करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही
या प्रकारे पिक्सा लॅब मध्ये तुम्ही 15 ऑगस्ट साठी असे वेगवेगळे फोटो सुद्धा तयार करू शकता. इथून सेव्ह ॲज इमेज करणार. तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही 15 ऑगस्ट साठी असा फोटो बनवू शकता, आयडी कार्ड बनवू शकता. आता तिरंगा आयडी कार्डचे महत्व काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. तिरंगा आयडी म्हणजे आपलं राष्ट्रीय महत्व आहे. तिरंगा आयडी म्हणजे सुरक्षा साधन म्हणून कामात येते आणि तिरंगा आयडी म्हणजे सरकारी योजनांमध्ये भाग घेण्याची संधी प्राप्त होते. मेरा भारत मेरी पहचान म्हणून ओळखले जाते. या आयडी कार्ड मुळे आपली ओळख प्रमाणित होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामध्ये तुम्हाला अधिक माहितीचे व्हिडिओ या चॅनलवर बघायला मिळतील. तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या टॉपिक मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.